नमस्कार. न्यूज डंकाच्या खबरबातमध्ये तुमचं स्वागत आहे. हरियाणाच्या यमुनानगरमध्ये शिरच्छेद झालेल्या महिलेच्या तपासात पोलिसांनी तिचा प्रियकर बिलाल याला अटक केली आहे. मृत महिलेची ओळख उमा अशी झाली असून ती 2 वर्षांपासून बिलालसोबत सहारनपूरच्या गंगोत्री कॉलनीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. बिलालच्या कुटुंबियांनी त्याचा निकाह दुसरीकडे ठरवला होता. त्यामुळे उमाकडून त्याचे बिंग फुटेल या भीतीपोटी बिलालने तिच्या हत्येची योजना आखली. बिलाल हा कार ड्रायव्हर होता. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी तो उमाच्या घरी गेला आणि तिला सरप्राईज आहे असे सांगून फिरायला घेऊन गेला. उमा आनंदाने तयार झाली. त्यानंतर तो गाडी घेऊन निघाला आणि हथनीकुंड बॅरेजजवळ पुलामार्गे हरियाणात प्रवेश केला. पुढे बिलालने गाडी हिमाचल प्रदेशाच्या पावटा साहिबकडे वळवली. इथे त्यांनी हॉटेल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटेल न मिळाल्याने तो पुन्हा हरियाणाच्या दिशेने वळाला आणि उमाला जंगलाकडे जाण्याचा बहाणा केला. तिथेही हॉटेल्स आहेत असं त्याने तिला पटवून सांगितलं. कलेसर जंगल पार केल्यानंतर त्याने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि बहाणा करत मागील सीटवर गेला. उमा पुढील सीटवर बसलेली असताना बिलालने अचानक सीट बेल्ट तिच्या गळ्याभोवती गुंडाळला. सीट बेल्ट आवळला. त्यानंतर उमाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नर्सरीमध्ये नेऊन ठेवला. उमाची ओळख पटू नये या भीतीने त्याने शिरच्छेद करण्याची योजना आखली. त्याने मृतदेहाचे डोके कापले आणि कपडे काढून नग्न अवस्थेत मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे बिलाल सोबत मांस कापण्याचा सुरा घेऊन आला होता. त्याच सुऱ्याने त्याने उमाचे डोके आणि धड वेगळे केले. उमाचं शिर फेकण्यासाठी अशी जागा शोधली जिथून तिची ओळख पटणार नाही. हरियाणा हिमाचल या सीमेवरील लालढांग या टेकडीवरून त्याने कापलेले डोके खाली फेकले. हा परिसर साधारणपणे सुनसान असतो. 14 डिसेंबर रोजी याच ठिकाणाहून कापलेले डोके पोलिसांनी जप्त केले. ब्लाइंड मर्डर प्रकरण सोडवण्यासाठी गठीत SITला पहिला मोठा धागा CCTV फुटेजमधून मिळाला. तपासात असे आढळले की ज्या नर्सरीमध्ये मृतदेह सापडला त्या ठिकाणी घटनेच्या रात्री सुमारे 11:30 वाजता UP नंबरची कार उभी होती. हीच कार नंतर आराईवाला आणि हथनीकुंड बॅरेजसमोर CCTV कॅमेऱ्यात उत्तर प्रदेशच्या दिशेने जाताना दिसली. मोबाईल लोकेशन आणि परिसरातील नंबर तपासल्यावर काही संशयित समोर आले. त्यानुसार 13 डिसेंबर रोजी पोलीस सहारनपूरच्या नकोड पोलीस ठाण्याच्या टिडोली गावात पोहोचली. इथे बिलालच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. पोलिसांना पाहताच बिलाल घाबरला आणि चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांच्या मते उमाने सत्य सांगितले तर आपले लग्न मोडेल या भीतीने बिलालने हा गुन्हा केला. आरोपीला 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्यात आले असून त्याच्या निशाणदेहीवरून उमाचे कापलेले डोकेही जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 14 डिसेंबर रोजी बनावट औषधांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणाऱ्या बनावट मलमांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख गौरव भगत आणि विशाल गुप्ता अशी झाली आहे. पोलिसांनी गाझियाबादमध्ये सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कारखान्यातून बेटनोवेट C, क्लोब G आणि स्किन शाईन या मलमांच्या 7,500हून अधिक बनावट ट्यूब जप्त केल्या आहेत. क्राईम ब्रांचच्या पथकाने उत्तर दिल्लीतील सदर बाजार आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे छापेमारी करून हे संपूर्ण जाळे उघड केले. पोलिसांच्या माहितीनुसार ही टोळी दिल्लीसह देशातील अनेक भागात बनावट औषधांचा पुरवठा करत होती. क्राईम ब्रांचच्या अनुसार सायबर सेलला ही माहिती मिळाली होती की सदर बाजारातील तेलीवाडा परिसरात बनावट औषधे विकली जात आहेत. तेलीवाडा हा औषधे व कॉस्मेटिक्सचा मोठा घाऊक बाजार आहे. या माहितीनुसार पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकला जिथून मोठ्या प्रमाणात शेड्यूल H मलम जप्त करण्यात आली. क्राईम ब्रांचचे DCP आदित्य गौतम यांनी माध्यमांना सांगितले की जप्त केलेल्या औषधांमध्ये बेटनोवेट C आणि क्लोब G यांचा समावेश आहे. ही मलमे सामान्यतः खेळातील दुखापती व त्वचा रोगांवर वापरली जातात. अशी बनावट औषधे लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस गाझियाबादच्या लोणी परिसरातील मीरपूर हिंदू येथे पोहोचले जिथे एक अवैध कारखाना सुरू होता. ड्रग इन्स्पेक्टर आणि संबंधित औषध कंपन्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. छापेमारी दरम्यान पोलिसांनी सुमारे 1200 बनावट बेटनोवेट C, 2700 क्लोब G,
3700 स्किन शाईन मलमांच्या ट्यूब तसेच 22,000 रिकाम्या क्लॉप जी ट्यूब जप्त केल्या. याशिवाय 350 किलोहून अधिक कच्चा माल, रसायने, पॅकिंग साहित्य आणि औषध निर्मितीची यंत्रसामग्रीही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या साहित्याची किंमत लाखो रुपयांची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी कोणताही वैध परवाना नसताना औषधे तयार करत होते तसेच त्यांचा साठा व पुरवठा करत होते. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या ड्रग इन्स्पेक्टरांनी घटनास्थळी नमुने घेतले. संबंधित औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही ही औषधे बनावट असून त्यांच्या कंपनीने ती ना तयार केली ना पुरवली असल्याची पुष्टी केली आहे. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात एका मंदिराजवळून स्थानिक हिंदूंनी स्वयंप्रेरणेनेच अवैध इस्लामी अतिक्रमण हटवले. ही घटना मंडीदीप नगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 20 मोजमपुरा येथील आहे. येथे खेडापती मंदिराजवळील वनजमिनीवर शानूम या नावाच्या कबाड व्यावसायिकाने बेकायदेशीर कब्जा केला होता. या अतिक्रमणाबाबत परिसरातील नागरिक सातत्याने तक्रारी करत होते, मात्र कोणतीही दखल न घेतल्याने लोक त्रस्त झाले. अखेर 14 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक नागरिकांनी स्वतः एकत्र येत हा बेकायदेशीर कब्जा हटवला. 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी मोठ्या संख्येने महिला, युवक, स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. लोकांनी एकत्रितपणे अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली. काही वेळातच वनजमिनीवरील संपूर्ण अतिक्रमण काढून टाकण्यात आले. या कारवाईत महिलांचा सहभाग विशेषत्वाने दिसून आला. स्थानिक नागरिक व हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की या अवैध अतिक्रमणाबाबत नगरपालिकेला तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना यापूर्वी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी देण्यात आल्या होत्या, तरीही दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की येत्या काही दिवसात खेडापती मंदिर परिसरात भागवत कथेचे आयोजन प्रस्तावित आहे. या आयोजनापूर्वी मंदिर परिसर व आजूबाजूच्या भागाची स्वच्छता आवश्यक होती, मात्र अवैध अतिक्रमणामुळे अडचणी येत होत्या. कारवाई दरम्यान घोषणाबाजीही करण्यात आली आणि प्रशासकीय कारवाई न झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की वेळेत प्रशासनाने कारवाई केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झालीच नसती. सध्या या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. वनजमिनीतून अतिक्रमण हटवल्यानंतर परिसरातील परिस्थिती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील बेळेकरी येथे असलेल्या भारतीय नौदलाच्या आयुध साठवण केंद्राजवळ गुरुवारी दुपारी झालेल्या जोरदार स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या मते स्फोट इतका तीव्र होता की आसपासच्या गावांमध्ये त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. घरांच्या खिडक्या, दरवाजे हादरले तर अलगेरी, माविनासारख्या गावांमध्ये 30हून अधिक घरांना भेगा पडल्या. स्फोट नेमका कुठे झाला हे तात्काळ स्पष्ट होऊ शकले नाही, मात्र लोकांनी आकाशात दाट काळा धूर उसळताना पाहिला. घटनेनंतर ग्रामीणांनी तात्काळ कुमटा येथील सहाय्यक आयुक्त तसेच अंकोला तहसीलदारांना माहिती दिली. अंकोलाचे तहसीलदार चिक्कय्या नायक यांनी सांगितले की महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन त्वरित पाहणी करण्याचे, नुकसानीचे मूल्यांकन करण्याचे आणि स्फोट तसेच घरांना पडलेल्या भेगांची कारणे तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बाधित भागांमध्ये घरोघरी जाऊन नुकसानीचा सर्वेक्षण केला. त्यानंतर भारतीय नौदलाने परिस्थिती स्पष्ट करत सांगितले की हा स्फोट नौदलाच्या आयुध डेपोमध्ये नियमितपणे करण्यात येणाऱ्या आयुध नष्ट करण्याच्या नियंत्रित प्रक्रियेचा भाग होता. नौदलाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अशा प्रकारच्या कारवाया तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व सर्व सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करून केल्या जातात. तसेच स्थानिक समुदायाच्या सुरक्षिततेबाबत व कल्याणाबाबत नौदल पूर्णतः कटिबद्ध आहे. स्थानिक नागरिकांच्या चिंतेची दखल घेत जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधून काम करण्याची ग्वाहीही नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज डंका.